जसं डायबिटीस फॅमिलीमध्ये असतो किंवा पण सगळेच डायबिटीस फॅमिलीमध्ये नसतात, तसं पीसीओ पण आहे. हाय, मी डॉक्टर नीता गावले. नमस्कार, मी डॉक्टर रणजित जोशी. नमस्कार, मी डॉक्टर सचिन गावले. तर आम्ही आज ईशा वुमेन केअर हॉस्पिटलच्या मार्फत PCOS या एका सब्जेक्टसाठी पॉडकास्ट घेऊन आलो आहोत. याचा उद्देश असा आहे की PCOS खूप कॉमन झाल्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती सोप्या शब्दामध्ये तुम्हाला कळावी आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट करता येईल ते पण तुम्हाला थोडा अंदाज यावा. जर या पॉडकास्टमध्ये तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. जर तुम्हाला नाही उत्तरं मिळाली काही प्रश्नांची तर कॉमेंटमध्ये आम्हाला विचारा, आम्हाला फॉलो करा, म्हणजे पुढच्या पॉडकास्टच्या वेळेस आम्हाला त्याच्यात अजून रिफाईनमेंट करता येईल. तर डॉक्टर नीता, PCOS आणि PCOD हे दोन शब्द आपण नेहमी ऐकतो, तर नेमकं हे दोन शब्द का आले आणि ते सेम आहेत का? पीसीओडी म्हणजे काय की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. तर ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स सायन्सला असं कळलं की इट इज नॉट रिलेटेड ओनली टू ओव्हरी. डिसीज हा ओव्हरीचा डिसीज नाहीये, पण याच्यामुळे जो मेटाबॉलिक सिंड्रोम तयार होतो तो सगळ्या सिस्टीमला अफेक्ट करतो. तुमच्या ब्रेनला अफेक्ट करतो, तुमच्या मेटाबॉलिक सिस्टीमला अफेक्ट करतो, किडनीला अफेक्ट करतो. असं म्हणून हे जे पिक्चर आहे त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असं म्हटलं जातं आजकाल. तर PCOS इज द करेक्ट वर्ड. म्हणजे पूर्ण शरीरावर त्याचा इफेक्ट होतो. पण सर तरी सुद्धा पॉलिसिस्टिक हा शब्द तर कॉमन आहे. ओके, तर मग सिस्ट म्हणजे काय, खूप गाठ होती का मोठी, काय होतं? बरेचदा असं सिस्ट म्हटलं की मला भीतीचा डोंग येतो ना. आपण एकदम साध्या शब्दात मराठीत या लॅटिन शब्दांचा अर्थ करू. लॅटिन मध्ये पॉली म्हणजे काय, अनेक. युनी आणि पॉली असं म्हणतो. युनी म्हणजे एक, पॉली म्हणजे अनेक. सिस्ट म्हणजे पाण्याने भरलेली गाठ. हा त्याचा शब्दशः अर्थ जर मराठीत आपण ट्रान्सलेट करायचं म्हटलं तर. आता पॉलिसिस्टिक मध्ये काय होतं की जे स्त्रीबीज तयार होणारे असतात दर महिन्याला, तर ते एका ठराविक स्टेज पर्यंत जातात आणि थांबतात. नॉर्मली ते 18-20 मिलीमीटरवरून फुटतात, स्त्रीबीज रप्चर होतं. पण इथे काय होतं, 2-3 मिलीमीटर 4 मिलीमीटर पर्यंत जातात, तिथेच थांबतात. आणि मग अशा अनेक जेव्हा होतात आणि तेव्हा तुम्ही सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीवर दिसतं की 2-4 मिलीमीटरचे अनेक सिस्ट दिसतात, पाण्याने भरलेली गाठ. आता 2-4 मिलीमीटर म्हणजे काय, आपल्या डाळी एवढं किंवा वाटाणे एवढं. इट्स व्हेरी स्मॉल. पण त्या सोनोग्राफीवर तसं दिसल्यामुळे त्याला मल्टीसिस्टिक, पॉलिसिस्टिक असे वेगवेगळे शब्द वापरले जातात. सगळ्याचा अर्थ बेसिकली सेमच असतो. तर ही झाली त्याची डेफिनेशन. म्हणजे गाठ अशी मोठी गाठ होत नाही की त्याचं ऑपरेशन करावं लागेल? हा, गाठ म्हटली की बरेचदा पोटात गोळा येतो किंवा टेन्शन येतं. तर जनरली पोटात कुठलीही गाठ जी नॉन कॅन्सरची आहे ती 5-6 सेंटीमीटरच्या वर, म्हणजे संत्र्या पेरूच्या साईजच्या वर गेली तरच ती पोटात इकडे तिकडे प्रेशर देऊन त्रास देते, तर त्याचं ऑपरेशन करायला लागतं. छोट्या गाठी असतील तर पोटात जागा पुष्कळ असते, त्यामुळे त्यांनी काही त्रास होत नाही. आणि मेजॉरिटी सिम्पल सिस्ट ज्याला आपण म्हणतो की त्याच्यात काही ग्रोथ नाहीये किंवा डॉक्टरला ब्लड फ्लो नाही, 99% 1-2-3 महिन्यात निघून जातात. त्याला काही ऑपरेशन करायची गरज पडत नाही. ओके, सो हे PCOS PCODचं थोडं पिक्चर क्लिअर झालं नावाबद्दल. आता म्हणजे मग सर सिम्पटम्स काय घेऊन येतात? मला दोन गोष्टी तुमच्याकडून घ्यायच्या की मोस्ट कॉमन सिम्पटम काय आहे, आणि दुसरं म्हणजे तुम्ही आता ओव्हर 30 वर्षापासून तुम्ही IVF मध्ये प्रॅक्टिस करता, तर तुम्ही सुरुवातीला आलात तेव्हापासून आतापर्यंत या PCOS याच्यामध्ये काय फरक पडलाय का प्रेझेंटेशन मध्ये? बरं, आता पहिली गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या वयस्कर म्हाताऱ्या माणसाला एवढे प्रश्न एकदम विचारायचे नाही. 32 वर्षापूर्वी काय सिम्पटम, ठीक आहे, काय हरकत नाही. आपण एक मुद्दा बघू आणि यू हॅव आस्क्ड मी लॉट ऑफ क्वेश्चन्स. आपण आधी लक्षणं बघू. आता बेसिक काय पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये की जे हार्मोनल रिदम तुमचं ओव्हरीचं दर महिन्याला नियमितता पाळीची पाहिजे ती डिस्टर्ब होते. सो दॅट इज अ बेसिक कारण. आता हे डिस्टर्ब झाल्यावर 2 प्रकारचे सिम्पटम्स येतात. एक पाळी रिलेटेड किंवा पाळी रेग्युलर येत नाही, मग ती पुढे जाते. कधी 4 आठवड्याच्या ऐवजी 5 आठवडे, 6 आठवडे, 8 आठवडे, 12 आठवडे. काही जणांना
4-4, 5-5, 6-6 महिने पाळी येत नाही. त्यामुळे इरेग्युलर पिरियड. बरं, आता जेव्हा पिरियड येतो, कारण गर्भपिशवीचं लाईनिंग वाढत जातं, ते रेग्युलरली शेड ऑफ होत नाही. जेव्हा पिरियड येतो तो किती येईल ह्याचा भरोसा नाही. कधी स्पॉटिंग होतं तर कधी खूप गाठी पडतात, काही जणांना ऍडमिट करायला लागतं आणि आपल्या मनात एक धाकधूक असते की कधी येईल माहित नाही. त्यामुळे अनियमिततेने आपला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम येतो. आता पाळी काय येत नाही कारण स्त्रीबीजाचं फंक्शन होत नाही, ओव्हरीतून तयार होत नाही. मग आता स्त्रीबीजच तयार नाही झाले तर प्रेग्नन्सी नाही होणार. मग इन्फर्टिलिटी आहे. म्हणजे आपण काय 2 लक्षणं पाहिजे की पिरियडची इरेग्युलरिटी, इन्फर्टिलिटी आणि जसं पाहिलं की हे हार्मोनल चेंजेस आहेत. हार्मोनल इम्बॅलन्समुळे काय होतं की बाकी जे मेल रिलेटेड टेस्टेस्ट्रॉन हार्मोन्स ह्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढतं. माझ्या या टेस्टेस्ट्रॉनने काय होतं, ऑइली स्किन होते, हेअर लॉस होतं, स्पेशली टाळूवर, मेल टाईप की टाळूवरचे केस गळायला लागतात, पिंपल्स येतात. कारण ऑइली स्किन झाली की पिंपल येतात. कारण ते ऑइल आपल्या ग्लँडमध्ये ब्लॉक झालं की ते फुगतं, इन्फेक्ट होतं, मग पिंपल्स येतात. म्हणजे हे कॉस्मेटिक चेंजेस झाले. हेअर ग्रोथ होते, म्हणजे जिथे ज्याला आपण मेल हेअर ग्रोथ म्हणतो, जसं पुरुषांना जास्त येते की मिशीच्या जागी येते किंवा कल्ले मोठे होतात किंवा हनवटीवर येते किंवा पेंगीच्या पाशीला येते किंवा पाठीच्या लोअर भागात येते. तर ओव्हरऑल हर्सुटिझम त्याला म्हणतो आपण, किंवा एक्सेस हेअर ग्रोथ, आणि ही हळूहळू वाढत जाते. हेअर ग्रोथचं इम्पॉर्टंट काय की कुठलंही हेअर फॉलिकल जे आहे त्याचं आयुष्य हे 18 महिन्याचं असतं, 1.5 वर्षाचं. त्यामुळे ते आज तुम्हाला डिसीज झाला आणि उद्या लगेच डार्क हेअर झाले असं नाही होतं. त्याला डेव्हलप व्हायला वेळ लागतो. आणि हे समजून काय घ्यायचं की तो रिव्हर्स व्हायला वेळ लागतो. म्हणजे काही जणांना असं वाटतं की आज मला हर्सुटिझम झालंय, मी डॉक्टरकडे गेले, अँटी टेस्टोस्टेरॉन काही गोळ्या घेतल्या, तर उद्या माझे लगेच हेअर जायला पाहिजे. तर तसं होत नाही. सो वी हॅव टू टेक ऍटलीस्ट 6 मंथ्स किंवा त्यातले 18 पैकी 6 महिने, म्हणजे 1/3 हेअर नॉर्मल झाले की मग तो सिम्पटम्स. तर आता हे झालं पहिल्या भागाचं उत्तर की आपण पीसीओ म्हणजे काय पाहिलं, त्याच्यानी अनियमित पाळीचे त्रास, कॉस्मेटिक त्रास, हे सगळे आपण पाहिले. आता चेंजेस काय, तर पॉलिसिस्टिक ओव्हरी हा बऱ्याच अंशी, म्हणजे ते टेक्निकल आहे की डेल्टा P540 क्रोमोझोम नंबर 9चा डिफेक्ट आहे वगैरे वगैरे. आपण त्या मेडिकल ह्याच्यात नको जायला, पण तो साधारण डायबिटीसशी निगडीत. जसं डायबिटीस फॅमिलीमध्ये असतो किंवा पण सगळेच डायबिटीस फॅमिलीमध्ये नसतात, तसं पीसीओ पण आहे की काय, पीसीओ हे फॅमिली किंवा डायबिटीस रिलेटेड असतात आणि त्या डायबिटीसचे सगळे नियम ह्याला लागू पडतात. वजन वाढलं की तुमचे हार्मोनल इम्बॅलन्स वाढतो, वजन कमी झालं की सुधारलं जातं. तर हा ट्रेंड, आता जो दुसरा प्रश्न विचारला की ट्रेंडमध्ये कसं की डायबिटीस जसं आपण बघतो की आज जगात त्याचं विस्फोट व्हायला लागची वेळ आहे. सो सेम प्रिन्सिपल अप्लायज केलं. 30 वर्षापूर्वी आणि आजचं खाणं, जंक फूड, रेडीमेड फूड, म्हणजे आज तुम्ही कुठल्याही घरात गेला, म्हणजे माझे घर काय त्याला अपवाद नाही, पण कुठल्याही घरात गेलं आणि कपाट उघडून पाहिली तर 20, 30, 40 हजार कॅलरी तर अशा असतात पडलेले. आणि देअर ऑल मेजॉरिटी बिस्किटन, शेव, चिवडा, भेळ. आपण लहान असताना आपल्याला कधीच बघायला मिळत नव्हतं, म्हणजे कधीतरी रविवारी मॅगी आणायचं. पण आता मॅगीची पाकिटाची पडलेली असतात. पण दिस आर ऑल प्युअर कार्ब्स, रिफाईंड फूड, आणि 40-50 हजार कॅलरीज आर ऑलवेज रेडी टू बी ग्रॅब्ड ऑर इटन इन द हाऊस होल्ड, जे 30 वर्षापूर्वी नक्कीच नव्हतं. आणि सो आय थिंक दॅट इज खूपच सिरियस मुद्दा आहे, जे घरात अवेलेबल आहे सगळं. आणि मला वाटतं याच्यावर आपण वेगळा पॉडकास्ट. तर हे सरांनी अगदी ब्रॉडर पिक्चर आणि सगळं सिंड्रोम का बरं म्हणतात याचं आपल्याला. मला एक गोष्ट तुला विचारायची आहे की तुझ्याकडे जे यंग पॉप्युलेशन येतं, मला पीसीओएस आहे, माझी पाळी इरेग्युलर आहे असं म्हणून येतं, तर म्हणजे सुरुवातीला तर पाळी इरेग्युलर असते, जेव्हा पाळी चालू होते, तर नेमकं इरेग्युलर पाळीचे कधी डॉक्टरला भेटायला पाहिजे आणि सोनोग्राफी करायला पाहिजे का यंग मुलींनी पीसीओएस डायग्नोज करायसाठी, त्याच्यावर थोडं सांग. तर आजकाल ना यंग मुली म्हणजे 15, 16, 17, 18 म्हणजे 20 वर्षापर्यंतच्या मुली खूप कॉमनली आमच्याकडे येतात आणि आल्या जस्ट मला सांगतात की डॉक्टर मला पीसीओडी आहे, नुसत्या घाबरलेल्या असतात. तर ऍक्च्युली कसं आहे, जेव्हा पाळी चालू होते म्हणजे वयाच्या साधारणपणे 10 ते 15 वर्ष वयामध्ये पाळी चालू होते,
पाळी चालू झाल्यानंतर पाळी चालू व्हायसाठी तुमची हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हेरियन नावाची एक ऍक्सिस असते, हॉर्मोनल ऍक्सिस असते तुमच्या बॉडीमध्ये. तिचा रिदम एक सेट झाला की तुमची पाळी नियमितपणे चालू होते. पण त्या ऍक्सिस ची रेग्युलॅरिटी व्यवस्थित फॉर्म व्हायला 2 वर्ष लागू शकतात. त्यामुळे सुरुवातीचे 2 ते 3 वर्षाचा पिरियड असा असतो की तुमची पाळी इरेग्युलर असू शकते, नॉट नेसेसरी महिन्याला येईलच. म्हणून प्रत्येक सुरुवातीला 2-3 वर्षात पाळी इरेग्युलर असेल तर लगेच डॉक्टरांकडे जाण्याची काही तशी गरज नसते. कारण इरेग्युलर पिरियडला अपार्ट फ्रॉम तुमचं हॉर्मोनल बॅलन्स बाकीच्या गोष्टी जबाबदार असतात. कधी कधी एक्सेसिव्ह तुम्ही जर काही वर्कआउट करत असाल तर त्याच्यामुळे पण होऊ शकतं, किंवा स्ट्रेसमुळे होऊ शकतं, किंवा खूप वेट गेन झालं तरी तुमची पाळी रेग्युलर होऊ शकते. आणि खूप कॉमनली दिसतं म्हणजे थायरॉइड किंवा प्रोलॅक्टिन हे हॉर्मोन्स असतात, त्याचा डिस्टर्बन्स झाला तरी पण पाळी रेग्युलर होऊ शकते. तर कधी कधी एखाद्या मुलीला पोटात दुखत असेल आणि तिची आई तिला सोनोग्राफीला घेऊन गेली तर सोनोग्राफीमध्ये इन्सिडेंटली असं दिसतं की पीसीओडी आहे. पण तसं म्हणायला गेलं तर वयाच्या 18 वर्षाच्या आधी ओव्हरीला पीसीओडी आहे असं लेबल करणं चुकीचं आहे. कारण तुमचे एग्स डेव्हलप होत असतात, त्याच्यामुळे त्याचं ओव्हरीचं तुमचं पिक्चर पीसीओडी सारखं दिसू शकतं, पण नॉट नेसेसरी तुम्हाला पीसीओडी असतो. म्हणून 18 वर्षाच्या आधी सोनोग्राफिक डायग्नोसिस ऑफ पीसीओएस इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या बोलल्या की मुलीचं जेव्हा बाईमध्ये रूपांतर होतं ज्याला आपण प्युबर्टी म्हणतो, तर ते काही कम्प्युटर सारखं स्विच ऑन स्विच ऑफ पाळी यायला हार्मोनल रुळायला 2-4 वर्ष 2-1 वर्ष लागतात. दुसरं आय थिंक जे खूप महत्वाचं सांगितलं की सोनोग्राफी इज नॉट द ओनली वे टू डायग्नोज पीसीओ. हा सोनोग्राफी एक माध्यम आहे, पण नुसतं त्याच्यावरच तुम्ही जाऊन लगेच ठपका ठेवून पीसीओ करा असं नाही, तर बाकीच्याही गोष्टी बघायला पाहिजे. आणि मला वाटतं डॉक्टरची हेल्प घेणं, आपले फॅमिली डॉक्टर किंवा कोणी असेल त्यांची मदत घेणं किंवा गायनेकोलॉजिस्ट, सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. नाही हो. आता जसं मगाशी सर म्हटले की जेनेटिक आणि डायबिटीस याचं, तर पीसीओएस आणि जेनेटिक काय संबंध आहे? म्हणजे फॅमिलीज मध्ये पीसीओएस असतो, कसा होतो, त्याच्यावर थोडंसं. येस, ऑफकोर्स पीसीओएस ला थोडं जेनेटिक रिझन आहे. कसं असतं की एखाद्या आईला डायबिटीस असेल तर, आणि शिवाय तिच्या प्रेग्नन्सीमध्ये त्या आईला डायबिटीस झाला असेल जेव्हा ती प्रेग्नंट असताना, तर ते जे बेबी असतं ते हाय शुगरला एक्सपोज झालं असेल तर ऑफकोर्स त्याला पुढे जाऊन त्या मुलीला पीसीओडी होण्याची शक्यता असते. पण मोर दॅन जेनेटिक वी कॉल इट इपिजेनेटिक म्हणू शकतो आपण पीसीओएसला, कारण लाईफस्टाईल खूप बदल होतोय आणि तुमचं एक्सपोजर पण याला मॅटर करतं. आणि त्यामुळे जर तुम्ही लाईफस्टाईल, आता एक्झाम्पल जसं रणजित सरांनी आधी दिलं, आपण लहान असताना म्हणजे आपली जनरेशन जी 40च्या पुढे आहे ती लहान असताना वर्षातनं एकदा आम्ही केक खायचो, तो पण घरी बनवलेला. आणि आजकाल केक, पेस्ट्री, सँडविचेस, पिझ्झा इतकं कॉमनली आहे की ह्या सगळ्यांमुळे काय होतंय, ऑलरेडी इपिजेनिक जेनेटिक जो त्यांना आहे, त्यांना रिस्क फॅक्टर आहे, त्यामध्ये त्यांची बिघडलेली लाईफस्टाईल याच्यामुळे पीसीओएसचं प्रमाण खूपच जास्त वाढलं. जेनेटिक आहे याचं एक्झाम्पल मला चांगलं आठवतं की जेनेटिक आणि इपिजेनेटिक म्हणजे काय, की जेनेटिक आहे म्हणजे काय, असं इट इज लाईक पिस्तूल मध्ये गोळी आहे. ओके, जीन्स आहेत म्हणजे काय, गोळी आहे पिस्तूल मध्ये. पण इपिजेनेटिक म्हणजे तुम्ही जर लाईफस्टाईलचा ट्रिगर दाबला तर ती गोळी सुटणार. जर तो लाईफस्टाईलचा ट्रिगर नाही दाबला तर गोळी नाही सुटणार. यू आर प्रोटेक्टेड. तुमच्या हातात आहे. किंवा तुमच्या जिभेवर कंट्रोल, जिभेने ट्रिगर दाबायचं. खरंय. सर, आता तुम्ही सगळ्याच प्रकारचे पेशंट बघता, यंग पेशंट, इनफर्टाईल पेशंट, त्याच्यानंतर मिडल एज मधले पेशंट, पीसीओएस. तर याच्या ट्रीटमेंटवर थोडं सांगा ना. हाऊ तुम्ही कसं ट्रीटमेंटकडे बघता, की पाळी रेग्युलर करायची का, किंवा मग फर्टिलिटीसाठी आलेल्या पेशंटला काय तुम्ही सांगता? आता ट्रीटमेंट पीसीओची ना ती बऱ्याच फॅक्टर किंवा बऱ्याच आस्पेक्ट्स होते. आपण त्याचं एक सिम्प्लिफाय करू. जसं पाहिलं की पीसीओ हा एक मेटाबॉलिक प्रॉब्लेम, म्हणजे तुमचं इन्सुलिन लेवल किती, तुमचं वजन किती, तुमचं डाएट काय, तुमचं कार्बोहायड्रेट कॅलरी कन्झम्पशन किती, तुमचं एक्सरसाइज काय, जे तू सांगितलंस की लाईफस्टाईल. आणि
त्याच्यामुळे होणारे सिम्पटम्स, इरेग्युलर पाळी, इनफर्टिलिटी, ऍक्ने, कॉस्मेटिक गोष्टी. तर मूळ गाभा जो आहे तो तुमचं शरीर व्यवस्थित शेपमध्ये आणणं, तुमचं डाएट व्यवस्थित करणं, की ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन करणं. मला वाटतं आपण डाएटवर एक पॉडकास्ट करू, कारण काय होतं बऱ्याच पॉडकास्टमध्ये मी पण ऐकतो की डाएट व्यवस्थित ठेवलंय, पण नेमकं डाएट व्यवस्थित ठेवा म्हणजे काय, नेमकं लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवा म्हणजे काय, हे पण आपण थोडंसं डिफाईन करू. वेळ लागणार त्यामुळे ते आता लगेच कव्हर नाही करणार. मोठा वेगळा आता जी नॉर्मली ट्रीटमेंट होते तर मूळ आपल्याला हे तुमचं वजन, तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स, तुमचं बॉडी मास इंडेक्स आणि तुमचं सायकोलॉजिकल स्ट्रेस फॅक्टर्स, कारण स्ट्रेसनी पण सगळे हार्मोन्स येतात, हे आपल्याला करायचं. पण ते एका दिवसात होणार नाही. म्हणजे असं काही गोळी नाही की माझ्यासारखा माणूस आज गोळी खाल्ली उद्या डायरेक्ट 10 किलो वजन कमी. सो ते चालू करणं हे मस्ट आहे, कारण दॅट इज द ओनली लॉंग टर्म आणि परमनंट सोल्युशन. हा झाला मूळ गाभा. मग त्याला बाकीच्या असतात की तेवढ्या पुरतं की आता मला कॉस्मेटिक प्रॉब्लेम आहे, की ऍक्ने आहे, हेअर लॉस आहे, ऑइली स्किन आहे, मग त्याच्याकरता आपण पाळी इरेग्युलर आहे, मग त्याच्याकरता काही हार्मोनल ट्रीटमेंट देऊ शकतो. विचार इंडिव्हिज्युअलाइज डिपेंडिंग ऑन प्रत्येकाचं हार्मोनल इम्बॅलन्स काय त्याच्याप्रमाणे, आणि मग त्याप्रमाणे तेवढं आपल्याला फायदा होतो आणि तो बऱ्यापैकी लवकर होतो. एका बाजूला हे चालू ठेवायचं, पण हा पूर्ण इफेक्ट होईपर्यंत ते ठेवायचं. हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण काय होतं बरेचदा डॉक्टरकडे आपण जातो की मला पाळी रेग्युलर येते, मला ऍक्ने झालेत, माझे केस हर्सुटीझम आहे, एक्सेस हेअर ग्रोथ आहे, मग डॉक्टर काहीतरी गोळ्या देतो. आता स्वतःचे हार्मोन तयार होत नसल्यामुळे आपण गोळ्यांतून हार्मोन देतो. सो इट इज लाईक अ पॅचवर्क, ठिगळ लावण्यासारखं. जोपर्यंत तुम्ही घेताय तोपर्यंत तुम्हाला फायदा होतो, कारण स्वतःची सिस्टीम चालू नाही तर तुम्ही बाहेरच्या सिस्टीमवर अवलंबून होणार. बाहेरचं मग डॉक्टर म्हणतात की 3 महिने घ्या, 4 महिने घ्या, 6 महिने घ्या. तेवढ्या गोळ्या घेतल्या आणि 3 महिन्याचा कोर्स पूर्ण झाला की परत पहिले पाडे पंचावन्न. मग पेशंट म्हणतो की अरे आहे तसंच होतं, मग डॉक्टर बदलला, डॉक्टर शॉपिंग किंवा म्हणजे डॉक्टर शॉपिंग पेक्षा ते कार्बोहायड्रेट शॉपिंग बंद व्हायला पाहिजे. ते महत्वाचं आहे. पण ठीक आहे, डॉक्टर बदलला तरी काय आजार बदलत नाही. पण सो अनलेस यू गो टू द रूट कॉज ऑफ इट, तुम्ही बाहेरून किती त्याला कॉस्मेटिक लेप लावणार किंवा वरून पेंटिंग करणार, मूळ त्याला बदलायला पाहिजे. सो बोथ दिस थिंग शुड गो हँड इन हँड. आणि त्याच्यामध्ये जसं तो म्हटला की त्याला फर्टिलिटी हवी असते, तर स्त्रीबीज तयार होते, मग तुम्ही फर्टिलिटीचे गोळ्या द्या की जिथे स्त्रीबीज तयार होते. कारण मला एक तेच जाणवलं की तुमच्याकडे फर्टिलिटीचे पेशंट येतात त्यांना प्रेग्नन्सी हवी असते, बरोबर, पण ते म्हणतात आमची पाळी रेग्युलर करून द्या. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत नाही? वेगवेगळे नाही, एकच आहे. म्हणजे पाळी रेग्युलर म्हणजे काय होतं की आता समजा एखाद्याचं स्त्रीबीज दर महिन्याला तयार होतं, सो शी विल हॅव रेग्युलर. शेवटी हे ओव्हरीचंच फंक्शन. ओव्हरीतून काय दोन गोष्टी बाहेर पडतात, एक स्त्रीबीज बाहेर पडतात आणि हार्मोन्स बाहेर पडतात. हार्मोन्स ऍक्ट ऑन द युट्रस आणि प्रिपेअर युट्रस फॉर द एम्ब्रियो टू कम. दर महिन्याला तसंच होतं. आणि जेव्हा ओव्हेरियन फंक्शन डिस्टर्ब होतं तेव्हा तुमचं स्त्रीबीज तयार होत नाही आणि पाळी म्हणजे युट्रसला जे हार्मोन रेग्युलरिटी होईल ते होत नाही. इकडे प्रेग्नन्सी होत नाही, इकडे पाळी रेग्युलर येत नाही. पण तुम्ही जर ओव्हेरियन फंक्शन व्यवस्थित केलं तर तुमचं स्त्रीबीज पण तयार होईल, त्याच्यातून होणारे हार्मोन्स तयार होऊन तुमचं युट्रसला प्रिपरेशन जे व्हायला पाहिजे ती पाळी पण रेग्युलर. हा, म्हणजे मी काय बघितलं, मी का बोललो असं, कारण तुम्ही मागे सांगत होता की पेशंट येतात फर्टिलिटीसाठी आणि ते असे 3-3, 4-4 महिने ओसीपीज घेत असतात. बरोबर, म्हणजे जसं यू आर सेइंग ऍब्सोल्युटली राईट. बऱ्याच जणांना एक मिसकन्सेप्ट आहे, पाळी रेग्युलर आधी करा मग फर्टिलिटी ट्रीटमेंट. पण हे आपण समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा तुम्ही ओव्हेरियन फंक्शन नॉर्मल करता तेव्हा पाळी ऑटोमॅटिक नॉर्मल. सो दीज आर हँड इन हँड. हे एकाच ओव्हेरियन फंक्शनचे दोन भाग आहेत, स्त्रीबीज तयार होणं आणि पाळी रेग्युलर. त्यामुळे ते एकाच ट्रीटमेंट दोन्ही साध्य होतं. की समजा आपण स्त्रीबीज तयार केलं तर ती प्रेग्नेंट होईल, समजा त्या महिन्यात प्रेग्नेंट नाही झाली, कारण प्रत्येक जण काय दर महिन्याला प्रेग्नेंट होतो अशातला भाग नाही, तर तिला पाळी रेग्युलर म्हणजे ओव्ह्युलेशन चालू. सो कॉस्मेटिक हा एक पार्ट झाला, लाईफस्टाईल मॅनेजमेंट हा एक पार्ट झाला, आणि फर्टिलिटी जर डिझायर्ड असेल
किंवा ज्यांना प्रेग्नन्सी हवी तर त्यांच्याकरता फर्टिलिटी रिलेटेड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट आपण तिथे द्यायला पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं असं की मेन तुमचं जे मेटाबॉलिक आहे की तुम्ही काय खाता, काय न्यूट्रिशन आहे, काय व्यायाम करतात, तुमचं बॉडी मास इंडेक्स काय, हा जो मेन कोर आहे तो रिपेअर होणं गरजेचं आहे. कारण सगळ्याच पीसीओच्या मुली किंवा बायका जाड असतात असं नाही. देर इज अ इन्क्रीजिंग पॉप्युलेशन ऑफ लीन किंवा थिन किंवा बारीक पीसीओ आणि त्यांच्यामध्ये हा रिसेप्टर प्रॉब्लेम इतका जास्त आहे. त्यामुळे तुला वाटतं का की अशा पेशंट ट्रीट करणं जास्त अवघड असतं? हो, म्हणजे लीन पीसीओएस हा जो प्रकार आता नवीन आपण बघतोय त्याच्यामध्ये उलट ट्रीटमेंट करणं कठीण आहे की कारण त्यांचं रिसेप्टर डिस्फंक्शन आहे, त्यांचं इन्सुलिन रेझिस्टन्स जास्त असतो, त्यांचे ओव्ह्युलेशन साठी आपण जे ड्रग्ज वापरतो त्याचा डोसही जास्त लागतो. आणि असे किती पर्सेंट पेशंट असतात लीन पीसीओ? मला वाटतं टोटल पीसीओएस पॉप्युलेशन जे आहे मेजॉरिटी ऑफ देम आर ओबेस, बट आता साधारण 20% मुली आहेत की ज्या बारीक असतात आणि त्यांना पीसीओएस असतो. सो येस, म्हणजे याचा अर्थ काय होतो की पीसीओएस हा सिंड्रोम जो आहे तो तुमच्या ऍक्च्युअल हेल्थशी रिलेटेड आहे, सगळ्या ऑर्गन्सशी रिलेटेड आहे. मी तर म्हणजे आता जे तुम्ही लंडनच्या कॉन्फरन्सचं म्हटलं तर नवीन एक व्ह्यू काय येतोय अजून या पीसीओएस मध्ये की पीसीओएसच्या पेशंट्सला न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स पण आहेत की त्यांचे पुअर बॉडी इमेज आणि डिप्रेशन याचे चान्सेस पीसीओएसच्या मुलींना खूप आहे. सो वी हॅव टू बी रिअली केअरफुल अबाउट टेकिंग गायडन्स. ज्या आपल्या घरामध्ये जर पीसीओएस कुणाला असेल तर त्यांची सायकोलॉजिकल हेल्थ पण खराब होऊ शकते. त्याच्यामुळे डॉक्टरला भेटणं आणि डिस्कस करणं खूप महत्वाचं होऊन चाललंय. म्हणजे एक्झॅगरेशन होईल कदाचित, पण एक रिपोर्ट तर असा आहे की मे बी जर ते अनट्रीटेड राहिलं, पुअर बॉडी इमेज राहिली तर मे बी हे सायकॅट्रिक सिम्पटम्स आणि सुसायडल टेंडन्सीज पण या मुलींमध्ये होऊ शकतात. म्हणजे हे डबल एज सोड आहे. म्हणजे सिव्हिअर स्ट्रेस घेतला की पीसीओएस होतो, पीसीओएस मुळे होणाऱ्या बॉडी इमेजमुळे स्ट्रेस, असं हे विशियस सायकल. आणि त्याला मेन जसं सर म्हटलं की मेन जी इम्पॅक्ट आहे तो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. पण आता म्हणजे हा एक सिरियस विषय झाला की किती सिरियसली सायकोलॉजिकली किंवा सोशली हे ते अफेक्ट होतं. तर त्याची ब्रायटर बाजू पण आहे. आता रिसेंटली काही केसेस ज्या इतक्यात बघितलं की यंग मुली किंवा आता जस्ट कॉलेजला जातोय आणि काहीतरी स्पेशली हॉस्टेलला गेल्यावर पीसीओ घेतो, कारण घरी त्यांना न्यूट्रिशन चांगलं मिळतं, हॉस्टेलला तेवढं जात नाही. प्रोफेशनल कॉलेजला गेलं तर खूप बिझी होऊन जातो, हे होतं. आणि वेन दे करेक्टेड विथ व्हेरी सिम्पल थिंग, म्हणजे अगदी तुम्ही फ्रुट्स खा, ड्राय फ्रुट्स खा, दही ताक घ्या. सो दीज आर सिम्पल थिंग विच यू कॅन डू ऑन द गो ऑर ऑन द फ्लाय. जिथे वडापावची गाडी असते तिथे फळाची गाडी बाजूलाच असते. सो यू हॅव टू चूज समथिंग वेदर यू गो हिअर और यू गो देअर. नंतर बदाम अक्रोड गिव्स यू व्हेरी गुड क्वालिटी इसेन्शियल ऑइल्स, आणि ते काय खिशात घेऊन पर्समध्ये घेऊन जाऊ शकतात. आणि 2-4 पेशंट नुसते एवढ्या डाएटनी आणि ह्यानी म्हणजे आधी त्यांचे ब्लड वर्कअप वगैरे केले, कुड अंडरस्टँड किंवा हे मेजर नाहीये, आणि नुसते डाएट आणि दे आर फाईन, दे आर डुईंग ओके. म्हणजे व्हॉट यू आर सेइंग की जर छोटे छोटे बदल समजून केले ना तर यू गेट अ व्हेरी गुड इफेक्ट. आणि त्याला काही खूप अशा मोठ्या गोळ्या हार्मोनची गरज नाही. टू ऍड टू द डाएट, आजकाल दूध पण सगळं इतकं अडल्ट्रेटेड असतं. म्हणजे जर्सी गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध हे ऑक्सिटोसिन देऊन, हॉर्मोन देऊन बनवलेलं असतं. त्याच्यामुळे पण डेअरी प्रोडक्ट्स मुळे पण हे जास्त दिसतंय आपल्याला. त्यामुळे पण मला वाटतं डाएट आणि ट्रीटमेंटवर आपण अजून डिस्कशन. सो तर आम्हाला कळवा की तुम्हाला अजून काय प्रश्न आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आम्हाला ते अजून रिफाईन करून पुढच्या पॉडकास्टमध्ये टाकता येतील. आम्ही ही पॉडकास्टची सिरीज चालू ठेवणार आहे. पुढचा आपला टॉपिक कदाचित मेनोपॉजवर करायचा आपला विचार आहे, जो आता बराच प्रॉब्लेम बघायला मिळतोय. तर कनेक्टेड राहा. थँक्यू.